नमस्कार मित्रांनो. ITR भरण्याची प्रक्रिया सुरू झालीये. पण अनेक लोक शेवटच्या क्षणी कागदपत्र शोधत बसतात आणि त्यामुळे चुका होतात. नोटीस येऊ शकते किंवा टॅक्स रिफंड उशिरा मिळू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ITR भरण्यासाठी कोणती 5 महत्त्वाची कागदपत्र आवश्यक आहेत, कोणती अतिरिक्त कागदपत्र जवळ ठेवावीत आणि ITR भरताना होणाऱ्या सामान्य चुका कशा टाळाव्यात. जर तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा प्रोफेशनल असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पॅन आणि आधार. सर्वात पहिले आवश्यक कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तुमची ओळख पॅनद्वारे होते, त्यामुळे पॅन नंबर योग्य असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड. आज पॅन आणि आधार लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे. नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती दोन्ही कागदपत्रांमध्ये जुळत आहे का ते तपासा. जर माहिती चुकीची असेल तर ITR प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. फॉर्म 16/फॉर्म 16A/TDS डिटेल्स. जर तुम्ही सॅलरी एम्प्लॉई असाल तर फॉर्म 16 तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये खालील माहिती असते: वार्षिक पगार, TDS किती कापला, करपात्र उत्पन्न, एम्प्लॉयर डिटेल्स. जर तुम्ही फ्रीलॅन्सर किंवा प्रोफेशनल असाल तर फॉर्म 16A किंवा TDS सर्टिफिकेट आवश्यक आहे. यामुळे किती टॅक्स आधीच भरला गेलाय हे समजते. बँक स्टेटमेंट. बँक स्टेटमेंट फक्त व्यवहार पाहण्यासाठी नसते. त्यामध्ये सेव्हिंग्स इंटरेस्ट, फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट, टॅक्स रिफंड, मोठे व्यवहार यांची माहिती मिळते. जर तुम्ही अनेक बँका वापरत असाल तर सर्व खात्यांची स्टेटमेंट तपासा. इन्व्हेस्टमेंट प्रूफ. जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स केल्या असतील तर त्याचे पुरावे तयार ठेवा. उदाहरणार्थ LIC प्रीमियम, PPFE, LSS, म्युच्युअल फंड, NPS, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम, होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट, एज्युकेशन लोन इंटरेस्ट. हे पुरावे योग्य प्रकारे ठेवले तर ITR भरताना अडचण येत नाही. AIS आणि फॉर्म 26AS. अनेक लोक ही 2 कागदपत्र पाहत नाहीत आणि नंतर इन्कम टॅक्स नोटीस येते. AIS म्हणजे काय? AIS म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. यामध्ये तुमचे सॅलरी, इंटरेस्ट इन्कम, डिव्हिडंड, शेअर ट्रान्झॅक्शन्स, म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन्स, हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स यांची माहिती दिसते. फॉर्म 26AS. यामध्ये TDS, TCS, ॲडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट टॅक्स यांची माहिती असते. ITR भरण्यापूर्वी AIS आणि फॉर्म 26AS मधील माहिती नक्की तपासा. प्रोफेशनल आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी. जर तुम्ही प्रोफेशनल किंवा बिझनेस करत असाल तर खालील कागदपत्र देखील जवळ ठेवा. प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, GST रिटर्न समरी, बँक रिकन्सिलिएशन, TDS सर्टिफिकेट्स, एक्सपेन्स रेकॉर्ड्स. यामुळे योग्य इन्कम दाखवणं सोपं जाते. ITR भरताना होणाऱ्या 5 मोठ्या चुका. AIS तपासलं नाही, FD इंटरेस्ट दाखवलं नाही, चुकीचा ITR फॉर्म निवडला, बँक अकाउंट प्री व्हॅलिडेट केला नाही, TDS क्रेडिट तपासला नाही. या चुका टाळल्यास ITR सहज भरता येतो. निष्कर्ष. ITR भरणं ही केवळ एक औपचारिकता नाही तर आर्थिक शिस्तीचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आजच ही सर्व कागदपत्र तयार ठेवा आणि घाईघाईत रिटर्न भरू नका. योग्य माहिती दिल्यास रिफंड लवकर मिळतो आणि भविष्यात इन्कम टॅक्स नोटीस येण्याची शक्यता कमी होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फायनान्स वर्ल्ड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.